आज आपण जाणार आहोत सफाळा ते विरार, ते पण रोरो बोटनी जाणार आहोत। इतकी मोठी जागा आहे की इकडे आपण व्हॉलीबॉल पण खेळू शकतो, क्रिकेट पण खेळू शकतो। सेफ्टी जॅकेट आहे, वरती पण आहेत आणि इथे पूर्ण जेटीला असे टायर लावलेले आहेत। टोकाला जाणार आहोत आणि फक्त 15 मिनिटाचंच अंतर आहे, मला वाटतं 15 मिनिटं पण नसतील लागत। हॅलो गाईज, वेलकम आपल्या यूट्यूब चॅनल, तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आणि आज आपण जाणार आहोत सफाळा ते विरार, ते पण रोरो बोटनी जाणार आहोत आणि ही सेवा आताच चालू झालेली आहे 20 एप्रिल 2025 ला। आणि आपण तिकडे जाणार। तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करायचा असाल तर सफाळा रेल्वे स्थानकापासून जलसार हे 8 किलोमीटर आहे आणि इथून आपल्याला खारमेंढीला जायचे आहे 2 किलोमीटर। हाच आहे रोड, इथून आपण आता तिकडे जाऊया, तिकडे बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर आपण जाऊया। हॅलो गाईज, फायनली आपण रोरो जेटीजवळ पोहोचलेलो आहोत आणि तिकीट काढलेलं आहे रिटर्नचे 50 रुपये घेतलेले आहेत। आणि जर तुम्ही इकडे 2 व्हीलर घेऊन जाणार असतील तर 66 रुपये आहेत आणि 4 व्हीलर असेल 5 सीटर 200 रुपये आहेत, 7 सीटर असेल 4 व्हीलर तर 250 रुपये आहे। सर्व इकडे 4 व्हीलर नाहीतर आहेत, 2 व्हीलर, रिक्षा, टेम्पो, एकदम अवजड वाहने पण इकडून याच्यावरून जाऊ शकतात। आणि हे सिमेंट कॉन्क्रीटचा रोड केलेला आहे इथपर्यंत आणि ही डायरेक्ट जेटी आहे, ती तिकडे टच होते। तिथून आता मग या जेटीवरून त्या बाजूला जाणार आहोत। ही इकडचं आपण बघितलेलं ना। आणि ही रोरो जेटी आहे ती एकच आहे। आता इकडून माणसं घेऊन गेली का तिकडे सोडणार, तिकडची माणसं इकडे घेऊन येणार आहे। एकच ही फेरी करते, सकाळी ते संध्याकाळपर्यंत ही फेरी चालू असते। एवढी मोठी जागा आहे की इकडे आपण व्हॉलीबॉल पण खेळू शकतो, क्रिकेट पण खेळू शकतो, एवढी मोठी जागा आहे। आणि हे बघा इकडे 4 व्हीलर 2 व्हीलर सरळ टर्न मारू शकतो, एवढी जागा आहे। आता आपण वरती जाऊया। हॅलो गाईज, फायनली आपण रोरो जेटी मध्ये पोहोचलेलो आहोत आणि आता इकडे सेटिंग चालू आहे गाडी लावण्याची, 2 व्हीलर 4 व्हीलरची। थोड्याच वेळ तिकडून निघेल, मग आपण पोहोचूया त्या बाजूला। आणि सेफ्टी जॅकेट पण आहे, हे बघा इकडे सेफ्टी जॅकेट आहे, वरती पण आहेत आणि इथे पूर्ण जेटीला असे टायर लावलेले आहेत। जर आपण या टोकावरून त्या टोकाला जाणार आहोत आणि फक्त 15 मिनिटाचंच अंतर आहे, मला वाटतं 15 मिनिटं पण नसतील लागत। म्हणजे सफाळ्यावरून
1 तास लागतो, त्याच जागेवर आपल्याला इथून अर्धा तास लागणार आहे या जेटीपर्यंत येण्यासाठी, आणि इथून उतरल्यानंतर विरारला जाण्यासाठी फक्त आपण अर्धा तासात पोहोचणार आहोत. आता आपण विरार मारंबळपाडा साईडला आहोत आणि मारंबळपाड्यापासून विरार रेल्वे स्टेशन 6 किलोमीटर अंतरावर आहे. आपल्या इकडचे जलसारवरून ज्या गाड्या आलेल्या आहेत आता खाली झालेल्या आहेत पूर्ण सीट, आणि आता हे विरार साईडून या बाजूला गाड्या जात आहेत. आता जेटीमध्ये आपण पण रिटर्न जाणार आहोत त्याच्यात, आणि सफाळ्यावरूनच जाणार आहोत. हॅलो फ्रेंड, आजचा व्हिडिओ आपण इकडे संपवूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.